ह्यावरच्या चर्चा यार की ताई, यालाच जोडून एक प्रश्न. मंजुमाई जे कॅरेक्टर सर्वांना आवडलं, तर तिच्या बोलण्याची जी स्टाईल आहे, म्हणजे तुला निरीक्षण करायला खूप आवडतं. तर तुझ्याच सोसायटीतल्या एका महिलेचं निरीक्षण केलं होतं हे डायलॉग बोलताना, तर तो किस्सा ऐकायला आवडेल. हां, म्हणजे हे मला म्हणजे ना कोणती भूमिका आली की मला असं आवडतं की म्हणजे मी नेहमी सांगते ना की पुस्तकं तशी कमी वाचली जातात माझ्याकडून, पण मी माणसं वाचते. म्हणजे तो माझा स्वार्थ आहे. म्हणजे असाही पर्सनल लाईफमध्ये पण त्याचा खूप उपयोग होतो आणि कामात पण. तर ना मग कुठली भूमिका आली की मी अशी 10 माणसांमधलं असं शोधत असते की अच्छा ह्याच्यातलं बोलणं घेऊया, ह्याच्यातलं चालणं घेऊया. तर हां, बरोबर. लापता लेडीची वेळी ना आम्ही हाऊसिंग बोर्डमध्ये राहायचो ना, तेव्हा आमच्या माळ्यावर एक भाभी राहायची, UPची होती. तर त्या अशा बोलायचं, असं काही बोलल्या ना, असं काही बोलल्या, म्हणजे तू काही बोलली, हो गया खाना, असं ना प्रत्येक ह्याच्यात असं हे यायचंच. किंवा ना ती असं ना लिपस्टिक नाही बोलायची, लिपस्टिक, असं कुठला आला. जेव्हा आम्ही ना हे चालू केलं होतं ना, तेव्हा मग ह्या ना छोट्या छोट्या गोष्टी मी आपलं सांगत राहायचे की हे घेऊन बघूया का ते. तर ते मी ना ह्याच्यात थोडा प्रयत्न केला होता मंजुमाईमध्ये. ती मध्ये मध्ये होते, जास्त नाही होऊ दिलंय, पण ते मध्ये मध्ये आहे त्या पहिल्या सीनमध्ये. तसं न्यूडच्या वेळी पण अगं झालं. तर न्यूडच्या वेळी काय आलं, तर आमच्या सोसायटीतली जी साफसफाईला येते ना बाई, मी तिच्यावर गप्पा मारत बसायचे की तो त्यांच्यात एक ना असा पुरुषीपणा असतोच. म्हणजे अनुभवाने आणि सगळं एवढं आहे ना, ते अशा असतात ना, तर मी तिच्यावर गप्पा मारत बसायचे. सो येस. हा.